सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता आहे पाऊस. या पाऊस कवितेचा स्वाध्याय आज आपण इथे पाहणार आहोत. तर स्वाध्यायामध्ये आहे मला हे समजले. त्यातील पहिला प्रश्न आहे उत्तरे लिही. त्यातील पहिला प्रश्न, मुलांनी बोट कोठे सोडली? मग याचं उत्तर लिहूयात. मुलांनी बोट पाण्यात सोडली. पुढचा प्रश्न आहे बोटीवर कोण बसले आहे? तर ह्याचं उत्तर लिहूयात. बोटीवर बेडूक बसले आहे. तिसरा प्रश्न आहे वीज कोठे चमकली? ह्याचं उत्तर वीज आकाशात चमकली. चौथा प्रश्न, कवितेतील तुला आवडलेली ओळ पाहून लिही. मग आपण तिथे लिहूयात. बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. बघा मुलांनो, इथे मला आवडलेली ओळ मी लिहिलेली आहे. तुम्हाला आवडलेली दुसरी जर ओळ असेल तर तीही तुम्ही इथे लिहू शकतात. चला तर मग पुढचा दुसरा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द घेऊन वाक्य पूर्ण कर. कंसात बघा इथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या खाली रिकाम्या जागाही दिलेल्या आहेत. त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहे. तर पहिलं वाक्य आहे वाऱ्याचा आवाज डॅश डॅश येत होता. मग वाऱ्याचा आवाज कसा येत होता? तर उत्तर लिहूयात. वाऱ्याचा आवाज सु सु सुम येत होता. दुसरा वाक्य बघूयात. आभाळ डॅश डॅश वाजले. सांगा बरं आभाळ कसे वाजले? तर उत्तर येईल आभाळ धडाडधूम वाजले. तिसरा आहे आकाशात डॅश डॅश वीज चमकली. मग उत्तर येईल आकाशात चक 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 वीज चमकली. आणि चौथा आहे पाऊस डॅश डॅश आला. उत्तर लिहूयात. पाऊस धो 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 आला. पुढचा प्रश्न दिलाय की विचार कर व सांग. इथे खाली 3 प्रश्न दिलेले, त्यांची उत्तर आपल्याला इथे तुमच्या शिक्षकांना किंवा पालकांना सांगायचे आहे. चला, कवितेत आलेले कोणते आवाज तुला आवडले असा पहिला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे सु सु सुम, धो 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 व डरावडूक डरावडूक हे कवितेतील आवाज मला आवडले. दुसरा प्रश्न आहे पावसाळ्यात तू कोणकोणत्या वस्तू वापरशील? आता आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा पावसाळ्यामध्ये आपण काय काय वापरतो सांगा? बरोबर, पावसाळ्यात मी रेनकोट, छत्री, गमबूट, चप्पल, कागदाची होडी, दप्तराचे पावसाचे कव्हर या वस्तू वापरेन. नंतर तिसरा प्रश्न आहे पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला कोणकोणते बदल होतात? तर पाऊस पडल्यावर आपल्या आजूबाजूला खालील बदल होतात. सर्वत्र हिरवळ पसरते. नंतर ओढे, नद्या व तळी पाण्याने भरतात. हवेत गारवा जाणवतो आणि बेडूक डराव डराव आवाज करतात. तर आता पुढे आहे खेळूया शब्दांशी. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिही. यमक शब्द म्हणजे मुलांना सारख्या आवाजाचे शब्द. आता इथे दिलेले आहेत 4 शब्द, त्यातला यमक असणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे. पहिला शब्द आहे पाणी. त्याचा शब्द यमक शब्द गाणी, पाणी गाणी. नंतर आहे वारा. वारा या शब्दाचा यमक शब्द आहे गारा. तिसरा आहे जिकडे. त्याचं उत्तर आहे तिकडे, जिकडे तिकडे हा यमक शब्द. नंतर सोडली. सोडलीचा यमक शब्द लिहूयात बुडली. पुढे आहे शोध घेऊया. मग काय सांगितलंय तर परिसरात जाऊन निरीक्षण कर. परिसरात खालीलपैकी कोणत्या गोष्टी दिसल्या त्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर. मग 4 इथे शब्द दिलेले आहेत, 4 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या दिसतात का आपल्याला ते बघायचं आहे.
तर पहिलं आहे हिरवेगार गवत. आता पावसाळा सुरू आहे की नाही मुलांना, मग पावसाळ्यात आपल्याला सगळीकडे काय दिसणार? हिरवेगार गवत. मग बरोबर आहे, मग त्या चौकटीत आपण बरोबर ही खूण करूयात. पुढे आहे साचलेले पाण्याचे डबके. मग पावसाचं जे पाणी पडतं त्याच्यामुळे डबके साचतात, मग तेही बरोबर आहे. मग बरोबर खूण करूयात. नंतर आहे बेडूक. पावसाळ्यात बेडूक येतात की नाही, आवाज करतात ना, डराव डूक. हे आत्ताच आपण कवितेत पाहिलं. मग बेडूक पण दिसतात, मग त्याच्या चौकटीत आपण बरोबर अशी खूण करूयात. आणि नंतर आहे काळे ढग. जेव्हा काळे ढग येतात तेव्हाच पाऊस पडतो, त्यामुळे हे पण आपल्याला दिसते, म्हणून त्याच्या चौकटीत आपण बरोबर अशी खूण करूयात. तर अशा प्रकारे आज आपण पाऊस या कवितेचा स्वाध्याय पाहिला. असेच नवनवीन स्वाध्याय बघण्यासाठी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा. चला तर मग